भारतीय राज्यघटना. आपण रोज सकाळी टीव्हीवर मोबाईलवर बातम्या पाहतो, नेत्यांचे भाषण ऐकतो. सर्वत्र एकच ऐकायला मिळते की संविधान धोक्यात आहे, संविधान संपविणार आहे. परंतु कित्येक लोकांना संविधानाबाबतची तीळ मात्र माहिती नसताना सुद्धा संविधानावर बोलताना दिसतात. त्याकरिता संविधानाची सर्वसामान्य माहिती असणे खूप गरजेचे आहे. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. भारतीय संविधानामध्ये एकूण 395 कलम आहेत. त्यात 22 विभाग असून 12 अनुच्छेद आहे. संविधानाच्या सुरक्षिततेची जबाबदारी राष्ट्रपतींची असते. भारतीय संविधानाचा जो महत्त्वाचा गुणधर्म आहे तो म्हणजे लवचिकता. अर्थातच संविधानाच्या कलमामध्ये बदल करता येतो, पण त्याच्या मूळ गाभाऱ्याला धक्का लागता कामा नये. त्यानुसार आतापर्यंत बऱ्याच कलमांमध्ये बदल करण्यात आले आहे. भारतीय संविधानाची प्रस्तावना ही जगातील सर्वश्रेष्ठ प्रस्तावना मानली जाते, ज्याची सुरुवात आम्ही भारताचे लोक या वाक्याने होते. भारतीय संविधान 22 विभागांमध्ये विभागले आहे. त्यातील 3ऱ्या भागामध्ये मूलभूत अधिकार स्पष्ट केले आहेत. अनुच्छेद क्रमांक 12 ते 35 पर्यंत मानवाच्या मूलभूत अधिकाराबाबत सांगितले आहे. त्यामुळेच आपल्याला राहण्याचे, शिक्षणाचे, जातीचे आरक्षण, आपले मत व्यक्त करण्याचे असे सर्व अधिकार राज्यघटनेने दिले आहे. अनुच्छेद क्रमांक 368 नुसार संशोधन करून कलमांमध्ये बदल करता येतो. भारतीय संविधानानुसार भारताने संसदीय पद्धतीचा स्वीकार केला. त्यानुसार संसदेचे 2 सभागृह आहेत, लोकसभा व राज्यसभा. त्यापैकी राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह तर लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. या 2 सभागृहाच्या सहकार्याने देशाचा राज्यकारभार चालतो. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, परंतु 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने जनतेच्या हातात सत्ता आली. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यांनी जगातील सर्व राज्यघटनांचा अभ्यास करून सर्वश्रेष्ठ राज्यघटना लिहून दिली, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून भारत सरकारने त्यांना भारतरत्न या पदवीने सन्मानित केले. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.